काय आहे इतके कमी मार्क्स कसे काय? चक्क 2 सब्जेक्टमध्ये या मुलीला बी ग्रेड आहे. असं आम्ही काय कमी करतो की हिला इतके कमी मार्क्स मिळावे? आणि फायनल एक्झाम होती, इतर सगळ्या एक्झाममध्ये आपण ॲडजस्ट करून घेतो कमी मार्क मिळाले तरी, पण फायनल एक्झाममध्ये ए ग्रेड आणायला काय हरकत होती? हे काय, हिंदी आणि मॅथ्समध्ये दोन्ही सब्जेक्टमध्ये बी ग्रेड आहेत. ट्युशन लावली, जे काही हवं ते सगळं वेळच्या वेळेत आणून दिलं, तरी देखील या मुलीला 2 सब्जेक्टमध्ये बी ग्रेड आहेत. मला अजिबात आवडलेलं नाही. आय एम व्हेरी मच अपसेट. अरे दुसरी काय अपेक्षा करतो आम्ही तुमच्याकडून? अभ्यास तर करायचा आहे ना. आणि फक्त अभ्यास जर का तुम्हाला करायला सांगत असेल, तुम्हाला वेळच्या वेळी विकेंडला आम्ही इकडे तिकडे घेऊन जातो, त्याच्यानंतर तुम्हाला टी व्ही बघायला चान्स देतो, तरी तुम्ही ही मुलं अभ्यास करत नाही. अरे पालकांची थोडी तरी अपेक्षा तुम्ही समजून घेणार की नाही? आय एम व्हेरी मच अपसेट यार. आय एम व्हेरी मच अपसेट. काळोख दाटला दिवा मंद जळतोय. ईश्वरी, इकडे ये थोडा वेळ. काय झालं? कमी का आहेत मार्क्स? ते तिथे गेल्यावर आठवत नाही आणि टीचर जे स्कूलचे समजवतात ते थोडं हे होतं. म्हणजे टीचर जेव्हा समजवतात तेव्हा थोडं डिफिकल्ट जातं का? हां. आणि ट्युशनमध्ये समजतं बऱ्यापैकी? हो. काळजी नको करू मनातली ही भीती आपण दूर सारू. प्रयत्न करणाऱ्याची स्वप्न कधीच हरत नाही. 10 वेळा समजून सांगणं हे टीचरचं काम आहे. त्यामुळे तुम्हाला समजेपर्यंत एखादं मॅथ्सचं सोल्युशन आहे तर तुम्हाला ते जोपर्यंत सॉल्व्ह करता येत नाही तोपर्यंत तुम्ही 4 नाही 5 नाही 10 वेळा टीचरना विचारू शकता. आणि ते तुम्हाला कंपल्सरी व्यवस्थित समजेपर्यंत समजावून सांगणं हे टीचरचं कामच आहे. त्यासाठीच त्यांना तिथे नेमलेली आहे. आपण फी कशासाठी भरतो? स्कूलची, तुम्हाला शिकवण्यासाठी. त्यातूनच ते पगार घेतात ना. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेपर्यंत सांगणं हे त्यांचं काम आहे. पण मग तू हे आत्ता का सांगतेस की डबल विचारलं की टीचर ओरडतात वगैरे? आत्तापर्यंत का नाही सांगितलं? मग आम्ही तुझ्या पीटीएला जातो तेव्हा आम्ही टीचरना विचारलं असतं की तुम्ही असं का करता? हे तुमचं काम आहे. उलट टीचरच आम्हाला सांगतात या मुलांना ह्याच्यात जास्त अभ्यास करायला सांगा, असं करायला सांगा. नाम फक्त लिहून देतात बोर्डवरती. पण मग तुम्ही परत विचारायचं, एकदा सॉल्व्ह करायचं, नाही जमलं परत विचारायचं, टीचर हे मला कळलेलं नाही, मला परत सॉल्व्ह करून दाखवा. आणि मग जर त्या ओरडल्या असत्या किंवा काही तर तू लगेच घरी येऊन सांगायला पाहिजे होतं की नाही? तर आम्ही टीचरना विचारलं असतं. आता वर्ष संपलं. पण आता लक्षात ठेव, आता ह्या वर्षी 6वीला गेलीस तू, बरोबर आहे? आता ह्या वर्षी असं जरी काही प्रॉब्लेम आला, टीचर ओरडल्या म्हणजे काही कारणास्तव ओरडल्या तर गोष्ट वेगळी आहे. तू काही आगाऊपणा केला, मस्ती केली तर टीचरनी ओरडायलाच पाहिजे, त्यात काही चूक नाही. पण तुला कळलं नाही आणि तू परत विचारलंस म्हणून जर टीचर ओरडल्या तर ती 100% चुकीची गोष्ट आहे. मग त्यांची कंप्लेंट करावी लागेल आपल्याला. कारण त्या पगार तुम्हाला शिकवण्याचाच घेतात आणि आपण शाळेला पैसे तुम्हाला शिकवण्यासाठी त्यासाठीच भरतो. त्यामुळे तुम्हाला समजेपर्यंत शिकवणं, तुमच्यावर व्यवस्थित लक्ष देणं, तुमच्याकडून नीट अभ्यास करून घेणं, तुमचा होमवर्क कंप्लीट आहे की नाही बघणं, या सगळ्या गोष्टी टीचरनीच करायला हव्या. आणि त्या जर त्यांच्याकडून होत नसतील तर मग तुम्ही जेव्हा आम्हाला सांगाल तर आम्हाला कळेल ना. हे तू आता वर्ष संपल्यावर आम्हाला सांगतेस की मला टीचरने सांगितलेलं कळत नव्हतं, टीचर एकदाच सांगत होत्या, टीचर मोबाईलमध्ये बघून सांगत होत्या, बरोबर आहे की नाही? या कुठल्याही चुका ह्या वर्षी नाही करायच्या. आणि काही समजत नसेल किंवा शाळेत काही प्रॉब्लेम असेल, कुणाचा त्रास होत असेल तर ते वेळच्या वेळी घरी येऊन सांगायचं. आम्ही आहोत की नाही तुझ्यासाठी? कधी तुला अभ्यासासाठी किंवा प्रेशर केलंय का? किंवा 100% 100 आउट ऑफ 100च मिळायला हवेत असं तरी कधी म्हटलंय का? नाही की नाही? फक्त काय, कमीत कमी फर्स्ट क्लास तरी मिळावा. का तर बाकीच्या गोष्टी जशा महत्वाच्या आहेत तसा अभ्यास पण महत्वाचा आहे ना. तुला आम्ही असं तरी म्हटलं का कधी डॉक्टर हो, इंजिनियर हो, सायंटिस्ट हो? अजिबात नाही. जे तुला ज्यामध्ये करिअर करायचंय, तुला डान्समध्ये करिअर करायचंय, तुला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचंय,
अदरवाईज कुठल्याही गोष्टीमध्ये एखादं वाद्य कुठलं वाजवण्यामध्ये करिअर करायचं आहे, तुला त्यातही आम्ही कधी अडवलेलं नाही. त्याला 100%ची गरज नाही, पण जे करशील त्यामध्ये तू 100% दे. हे बघ, तिच्याबद्दल थोडीशी काळजी वाटली ना, म्हणूनच बोललोय मी, कळलं ना. मला काय तिला रागवायचं नव्हतं. उगाच्या उगाच असं कोणी कोणाला बोलत नसतं. एक वडील किंवा तिचा बाप म्हणूनच या सगळ्या गोष्टी बोलतोय. कदाचित वाईट वाटत असेल, तुला पण वाईट वाटलं असेल. बोलतोय बरोबर आहे, पण आता बोलून उपयोग आहे का? आता 5वीचा वर्ग संपला, रिझल्ट लागला, आता त्या रिझल्टवरून ओरडून तिला उपयोग काय आहे? अगं पण तुम्ही किती जरी म्हटलात ना की इतर मुलांशी तुमच्या मुलांचं कम्पेअर करू नका, तरी या सगळ्या गोष्टी करायची वेळ येते. इतर मुलांसोबत त्या कंपॅरिझन करावं समजूतदारपणे लागतं. सांगितल्या पण जातात ना. नुसतं ओरडून समजावून उपयोग आहे का? हा, मग मी इथे मग तिला हे का नाही विचारलं की तुला शाळेत काही प्रॉब्लेम होतोय का, तुला शिकवलेलं समजत नाहीये का? हे विचारलं का आजपर्यंत कधी? नुसतं मार्क्स दिसल्यावर तिला ओरडून झालं, एवढे कमी मार्क्स का, असं का तसं का, पण त्याचं रिझन शोधलं का? किंवा तिच्या अभ्यासावर कधी आजपर्यंत लक्ष दिलं का तू? हे बघ, मी जेव्हा माझ्या समोर आलं मार्कशीट, ते बी ग्रेड बघून मला कन्सर्न वाटला, काळजी वाटली, म्हणून मी ठीक बोललोय, आहे, बाकी काही एक नाही. वडील म्हणून काळजी वाटणं स्वाभाविक आहे, त्यात चुकीचं काही नाही. किंवा ओरडलास हे सुद्धा चुकीचं नाही. परंतु आत्ता तिला ओरडून आत्ता काहीच उपयोग नाहीये, क्लास संपलेला आहे. त्यापेक्षा तू असं सांगायला पाहिजे होतंस, आता झालं ते गेलं, 5वीचं वर्ष संपलं, आता तू 6वीला गेलेस, आता ह्या पुढे तरी असा रिझल्ट नाही पाहिजे. मग त्यासाठी तुला काय करावं लागेल? व्यवस्थित अभ्यास करावा लागेल, सगळं छान अभ्यास समजून घ्यावा लागेल, वेळच्या वेळी होमवर्क पूर्ण करावा लागेल. हे बरोबर. सांगणं महत्वाचं होतं की लागलेल्या रिझल्टवर ओरडणं महत्वाचं होतं? मी एवढंच सांगतोय की ही माझी चूक होती. मी तिचा बाकीच्या फॅक्टरचा विचार न करता तिच्यावरती ओरडलो. ही माझी चूक होती. ह्यापुढे चूक करू नका यापुढे ही परत. गोष्ट लक्षात ठेवेन. कारण काय, ह्या गोष्टीचं मुलं टेन्शन घेतात, बरोबर. कळलं? कारण त्यांना टेन्शन येतं, अरे मला एवढे मार्क्स कमी पडले, आणि डोक्यात कंटिन्यू ते राहतं, आणि मग हो. पुढच्या अभ्यासावर परिणाम पण होतो. जी कोणी मंडळी, आता मीच का, असे अनेक लोक असतील जे दिवसभर ऑफिसमध्ये काम करतात आणि घरी आल्यानंतर जर का त्यांना असं सीन दिसलं तर त्यांची चिडचिड होणारच बरोबर आहे. आहे ना, मी कुठे म्हणलं, पण आत्ताचा वयोगट जो आहे तो हे सहन करण्यातला, किंवा आपल्या वेळी कुठे आपल्याला प्रेमाने कधी समजून सांगितलेलं आठवतंय? प्रत्येक गोष्टीवर फटके खाल्लेले आहेत ना. पण आत्ताची जनरेशन तशी नाहीये. आता त्यांना सगळं समजूनच सांगावं लागतं. आपल्याला टीचर क्लासमध्ये वर्गात शिक्षक मारत होते, आत्ताच्या मुलांना हात उगारून चालतो. पॅरेंट्स धावत जातात शिक्षकांशी भांडायला, आपल्या वेळी जात होते. मग हा फरक आहे आपल्या जनरेशनमध्ये आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये. त्यामुळे ती लगेच डिप्रेशनमध्ये जातात, त्यांना ना ऐकायची सवय नसते. नमस्कार मंडळी. कदाचित ही गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घडत असावी. आपल्या सगळ्यांची मुलं शाळेमध्ये जातात आणि या मुलांचं लक्ष मोबाईलमध्ये असतं, रील्समध्ये असतं, जास्तीत जास्त बाहेरच्या गोष्टींमध्ये असतं. मॉल संस्कृतीसुद्धा फोफाळलेली आहे. दर विकेंडला मुलांना कुठेतरी मॉलमध्ये पण जायचं असतं. या सगळ्यांमध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये कुठेतरी दुर्लक्ष होतं आणि मग त्याचा डायरेक्टली परिणाम रिझल्टवर होतो. अजून अभ्यासाला खूप दिवस आहेत, अजून परीक्षेला खूप दिवस आहेत, अजून अभ्यास होईल, नंतर होईल, पुढे बघू. या सगळ्या गोष्टींमध्ये मुख्य जो अभ्यासाचा भाग आहे, हा अभ्यासाचा भाग वगळला जातो आणि मग मोबाईल असेल, टीव्ही आणि असेल. मेन म्हणजे आता डिस्ट्रॅक्शन खूप आलेली आहेत मुलांच्या समोर. आपल्या वेळी टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हते, रील्स नव्हत्या, असल्या काहीच गोष्टी नव्हत्या. पण आता मुलांना हातात इकडनं आलं मोबाईल, तिकडनं आलं मोबाईल, प्लस स्कूलचा सगळा अभ्यास किंवा त्यांचं टाइम टेबल हे सुद्धा मोबाईलवर येतं. त्यामुळे त्यांना मोबाईल कंपल्सरी हातात द्यावाच लागतो. हे सगळे डिस्ट्रॅक्शनमुळे मुलांचं अभ्यासावरचं लक्ष उडालेलं आहे. बरोबर. आणि आमचं आपल्या सगळ्यांना एक निवेदन राहील की हा जो एक जागतिक प्रश्न तयार झालेला आहे, एकतर्फी म्हणजे मुलांचा अभ्यास, दुसऱ्या बाजूला असलेले डिस्ट्रॅक्शन, या सगळ्याची सांगड कशी घालायची
किंवा आपण आपल्या घरामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची काही चर्चा होतात का? मग तुम्ही त्याच्यावरती काय मार्ग काढता? घरामध्ये 2 पॅरेंट असतील किंवा अजून आजी आजोबा असतील, एखाद्या घरामध्ये जास्त कुटुंब मोठं असतं, या सगळ्यांमध्ये लहान मुलांकडे तुम्ही कसं बघता, त्यांचं अभ्यासाचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता, ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच सांगा, कारण या सगळ्या गोष्टींवरती आम्हालाही सोल्युशन मिळेल म्हणून हा एक ब्लॉग आपण केलेला होता. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हाईप करा. धन्यवाद. नमस्कार. बाय बाय. बाय बाय.